नमस्ते मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या होणाऱ्या 11 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे घरामध्ये गणपती बसलेला असतो आणि घरातील सगळेच लोक गणपतीच्या पूजेसाठी असतात। गणपतीची आरती चाललेली असते। नंदिनीच्या हातामध्ये गणपतीची आरती असते आणि गणपतीची आरती करत असतानाच नंदिनीच्या चेहऱ्यावर खूप सारे प्रश्न आपल्याला पाहायला दिसतात। त्यानंतर नंदिनी जी आरती होते ती आरती घेऊन डायरेक्टली वसुहत्याला द्यायला येते आणि वसुहत्याच्या समोर येऊन ती वसुहत्याला एक प्रश्न विचारते, जर दुश्मन हा घरातलाच असेल तर काय करावं लागेल वसुहत्या? असं बोलता क्षणी वसुहत्याला टेन्शन येतं आणि वसुहत्या म्हणते, तू हा प्रश्न मला का विचारतेस? त्याच वेळेस नंदिनी चिडलेल्या आवाजात फार मोठा आवाज काढते आणि म्हणते, आम्हा चौघांचं सुद्धा आयुष्य बर्बाद करणाऱ्या तुम्हीच आहात वसुहत्या। असं बोलल्यानंतर घरातील सगळेच लोक नंदिनीकडे बघतात आणि त्याचबरोबर वसुहत्याकडे सुद्धा एकटक बघत बसतात। आणि त्याच वेळेस नंदिनी वसुहत्याला असं म्हणते की मला लग्नातून किडनॅप करणाऱ्या तुम्हीच होत्या वसुहत्या। तुम्ही संपतबरोबर हात मिळवणी केली आणि मला लग्नातून किडनॅप केलं आणि तुमच्यामुळेच आमच्या चौघांचं सुद्धा आयुष्य बर्बाद झालं। हे सगळं काही सत्य आता नंदिनीने घरच्यांसमोर आणलेलं असतं। त्यामुळे आता सगळ्यांनाच फार मोठा धक्का बसतो आणि वसुहत्याचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आलेला असतो। हे सगळं काही सत्य समजल्यानंतर आता पार्थ, जीवा, काव्य आणि त्याचबरोबर घरातील सगळेच व्यक्ती काय डिसिजन घेणार, वसुहत्याबद्दल कोणता मोठा निर्णय घेणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। आता खरोखर वसुहत्याला घरातून हाकलून दिले जातील का खरोखर वसुहत्याला जेलमध्ये टाकले जाईल हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। या सगळ्या एपिसोड पाहिल्यानंतर याविषयी तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी रंजक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।